सुखा सद्धम्मदेशना सुखा संघ ससामग्गी समगानं तपो सुखो. बुद्ध धर्म आणि संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. आज या मंगलमय प्रसंगी, या आषाढ पौर्णिमेच्या पावन आणि पवित्र दिनी आपल्या तक्षशिला बुद्धविहारामध्ये महापरित्राण पाठाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. एवढ्या वेळापर्यंत आपण परितदेशना जे बुद्ध वचन श्रवण केलेलं आहे. 11 पासून ते 4:30 पर्यंत, 4:30 वाजले आता, म्हणजे साधारणतः किती घंटे? 5.5 घंटे. त्याच्यामध्ये बाहेर येण्या जाण्यात किती वेळ गेला? अर्धा तास समजून असेल. अर्धा तास जाण्या येण्यामध्ये जवळपास 5 घंट्यापर्यंत बुद्ध वचनाला आपण श्रवण केलेला आहे. तर परितदेशना ज्याला म्हटलं जातं, म्हणजे बुद्ध वचन जेव्हा आपण ते श्रवण करत असतो तर ती परितदेशना असते. आणि ज्या आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजावं या दृष्टिकोनातून जो उपदेश आपण श्रवण करतो तर त्याला आपण धम्मदेशना असं म्हणत असतो. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण विश्वामध्ये आजचा दिवस आषाढ उत्सव म्हणून संपन्न केला जातो. कारण आजच्या दिनी महत्त्वपूर्ण अशा घटना बौद्ध साहित्यामध्ये घडलेल्या आहेत. आता बऱ्याच जणांनी आपण सील सुद्धा ग्रहण केलेला आहे. उपोषक सील आपण ग्रहण केलेला आहे. रात्रभर हे पुण्य आपण संपादन केलं. आज दिवसभर आपल्याला सील म्हणजे ग्रहण करायचं आहे. तर त्या शिलाचं आचरण, त्या शिलाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. कारण उपोषक सील सदग्रस्तांच्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्याचं क्षेत्र भगवंताने असं म्हटलं आहे. अनंत पुण्य जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये म्हणजे प्राप्त करायचं असेल तर उपोषक शिलाचं पालन आपण केलं पाहिजे, असा उपदेश भगवंताने माता विशाखेला दिलेला आहे. आणि त्यामुळे आजची ही पौर्णिमा आहे. आजच्या पौर्णिमेला काही विशेष अशा महत्त्वपूर्ण अशा घटना घडल्या. काही लोक आजच्याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा असं म्हणतात. आपणही तसं गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतो, आषाढ पौर्णिमा म्हणत असतो. महत्त्वपूर्ण घटना बौद्ध साहित्यांचं जेव्हा आपण चिंतन करतो, मनन करतो, अध्ययन करतो तर त्या महत्त्वपूर्ण घटना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आजच्या पौर्णिमेची म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने माता महामाईच्या गर्भामध्ये प्रवेश केला असं म्हटलं आहे. या आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय आणि पवित्र दिनी 9 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर मातेच्या गर्भामध्ये राहिल्यानंतर त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर संसारिक जीवन सुद्धा 29 वर्षापर्यंत ते जगले आणि वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. कारण सर्वसामान्य जेव्हा प्रवर्जित भिक्षू बनत असतात, संन्यासी बनतात, साधू बनत असतात तर त्याला सहज प्रवर्जा हा शब्द आहे
परंतु जेव्हा एखादे बोधिसत्व या संसाराचा त्याग करत असतात तर त्याला महाभिनिष्क्रमण अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर ते महाभिनिष्क्रमण सुद्धा आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ बोधिसत्वाने केलेलं आहे. 6 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा ध्यान मनन चिंतन करून त्यांना सम्यक संबोधीचा लाभ झाला. पण सम्यक संबोधीचा लाभ म्हणजे काय, तर चार आर्य सत्याची यथार्थ रूपाने त्यांना आकलन झालं, त्याचं परीक्षण केलं, चिंतन केलं, मनन केलं, जे की धम्मचक्कप्रवर्तन सुत्त पालीमध्ये आपण म्हटलेलं आहे. एकदा आपण प्रतिदेशनेमध्ये धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ केला तर आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनी भगवंताने पहिल्यांदा पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा उपदेश दिला, म्हणजे धम्माला गती दिली. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंताने सर्वप्रथम या 5 परिवर्जकांना उपदेश दिला आहे, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये धम्मचक्कप्रवर्तन सुत्त असं म्हटलेलं आहे. आणि हे संपूर्ण सुत्त जगतामध्ये पूर्ण विश्वामध्ये आजच्या दिनी या पौर्णिमेच्या दिनी म्हटलं जातं. कधी कधी दर पौर्णिमेला सुद्धा म्हटलं जातं आणि कधी कधी अखंडपणे या धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ म्हणजे केला जातो. कारण हे धम्मचक्र अधिक गतिमान व्हावं, लोकांपर्यंत ते पोहोचावं, या दृष्टिकोनातून पुन्हा पुन्हा त्या धम्माला गती दिली जाते. दुसऱ्यांदा चक्रवर्ती सम्राटशोकांनी भगवंताच्या धम्माला अधिक गती दिली, म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि तिसऱ्यांदा बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा भारतवर्षामध्ये धम्माला गती दिली. म्हणजे हे धम्माचं जे चक्र आहे, धम्माची जी गती आहे ती पुन्हा पुन्हा या संसारामध्ये म्हणजे गतिमान होत असते. आणि या द्वितीय बुद्ध शासनामध्ये बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपण जीवन जगत आहोत. तर आजच्या या पौर्णिमेला भगवंताने धम्मचक्र गतिमान केला आणि त्यामुळे ही पौर्णिमा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याप्रमाणे आज या पौर्णिमेच्या मंगलमय दिनी भिक्खू संघाची स्थापना सुद्धा झालेली आहे. कारण पंचवर्गीय परिवर्जकांना जेव्हा उपदेश भगवंताने दिला तर त्यापैकी जे कौंडिन्य नावाचे जे भिक्खू होते तर त्यांना धम्मज्ञान झालं. जे धम्मज्ञान झालं म्हणजे काय, तर संसारामध्ये जे जे उत्पन्न होते ते नष्ट होत असते. याला निर्मळ धम्मचक्षु असं म्हटलेलं आहे, त्याला श्रोतापन्न अवस्था असं म्हटलेलं आहे. तर ही श्रोतापन्न अवस्था सर्वात अगोदर कौंडिन्य या भंतेंना प्राप्त झाली. जर तुम्ही साहित्याचं जर वाचन केलं असेल, सिद्धार्थ बोधिसत्वाला जे भविष्य सांगण्यासाठी जे 8 ब्राह्मण आले होते सुरुवातीला, तर त्यामध्ये कौंडिन्य सुद्धा एक होते. तेव्हा ते अत्यंत तरुण होते आणि असं म्हटलं आहे की इतर जे काही 7 ब्राह्मण होते तर त्यांनी 2 बोट असे वर केले होते, कारण 2 गती बोधिसत्वाच्या सांगितल्या होत्या. जर समजून घ्या ते संसारामध्ये राहिले तर चक्रवर्ती सम्राट बनतील आणि संसाराचा ग्रहत्याग करून जर ते संन्यासी झाले तर जगातील अज्ञान अंधकार नष्ट करणारे सम्यक संबुद्ध बनतील. परंतु कौंडिन्य असे एकमेव होते त्या 8 ब्राह्मणामध्ये की त्यांनी फक्त एक बोट वर केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या लक्षणाने युक्त असणारा बालक, कारण ते लक्षण शास्त्रामध्ये समुद्रशास्त्रामध्ये ते पारंगत होते आणि ते म्हणतात की यांच्या अंगावरती जे काही लक्षण आहे त्याला 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह असं म्हटलेलं आहे. तर त्या लक्षणाला अनुसरून अशा लक्षणाने युक्त असणारा बोधिसत्व या संसारामध्ये कधीही रममान होऊ शकत नाही, ते बुद्धच बनणार आहेत अशी कौंडिन्य यांनी भविष्यवाणी केली होती. आणि हे बाकीचे जे काही 4 जण आहेत, जेव्हा कौंडिन्याला समजलं की सिद्धार्थ बोधिसत्वाने ग्रह त्याग केला, तेव्हा हे सर्वच्या म्हणजे कौंडिन्य त्या सर्व 7ही ब्राह्मणाकडे गेले होते. परंतु ते सर्वच्या सर्व मृत्यूला प्राप्त झाले होते आणि त्यांचे मुलं होते. तर त्या मुलांना त्यांनी प्रेरित केलं. त्यापैकी बाकीचे हे 4 म्हणजे त्या 8 ब्राह्मणांपैकी 4 ब्राह्मणांचे हे मुलं होते. हे पंचवर्गीय परिवर्जक
बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहेत. बौद्ध साहित्यामध्ये ते अजरामर झाले आणि त्यांनाच भगवंताने आपल्या धम्माचा उपदेश दिला. उपदेश दिल्यानंतर भगवंताने संघ सुद्धा निर्माण झाला, कारण एकापेक्षा अधिक जेव्हा भिक्षू होतात तर तिथे संघाची निर्मिती होत असते. तर संघभूमी सुद्धा म्हणजे संघाची निर्मिती सुद्धा आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी झालेली आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वपूर्ण वर्तमान काळामध्ये घटना म्हणजे आज आज काल 2 दिवसापूर्वी म्हणजे घोषित झालेला आहे 45वा जे हेरिटेज एक नाही सारनाथला म्हणजे घोषित केलं गेलं आहे बघा. तर हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून, बौद्ध अन्वयांच्या दृष्टिकोनातून जगामध्ये असे 45 महत्वपूर्ण असे ठिकाण आहे की ज्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि या पवित्र सारनाथ भूमीला सुद्धा वर्ल्ड हेरिटेज म्हणून अशा प्रकारची मान्यता बघा म्हणजे प्राप्त झालेली आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण अशी घटना वर्तमान काळामध्ये सुद्धा घडलेली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या या विविध घटनेला अनुसरून बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला महत्व पाहायला मिळते. आजच्या पौर्णिमेपासून राजा बिंबिसाराच्या विनंतीवरून भगवंताने वर्षावास ही संकल्पना बौद्ध साहित्यामध्ये रूढ झालेली आहे. आणि भिक्खूंनी एकत्र राहावं, एका ठिकाणी राहावं, जिथे भिक्षू राहतात तेथे लोकांना धम्माचा उपदेश करावा आणि श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना भिक्खूंची सेवा करता यावी, त्यांना धम्म श्रवण करता यावा, धम्माचं आचरण करता यावं, या दृष्टिकोनातून वर्षावासाचा प्रारंभ सुद्धा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशा 3 महिन्याचा कालावधी बघा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आस्थागत म्हणजे 26 वर्षापासून ही जी परंपरा आहे तर ही परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळते. तसं त्या काळामध्ये काही कारण होते, त्या कारणाला अनुसरून वर्षावास ही परंपरा निर्माण झाली. जसं अनेक दिवस पाऊस पडायचा, पाऊस पडल्यामुळे भिक्खूंना भोजनासाठी भिक्षाटनासाठी जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असे. कधी कधी या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी मधामध्ये नदी असेल, ओढा असेल, तलाव असेल, याला पार करावं लागत असे. मग ज्यांना पोहण्याची कला नसेल तर अशा प्रकारचे भिक्षू वाहून सुद्धा म्हणजे पाण्यामध्ये जात असत. कधी कधी जंगला रस्त्याने जात असताना, शेतामधून जात असताना जे नव्याने जे पिकं होते ते नव्याने पिकं सुद्धा नष्ट होत असत. नवीन पाऊस पडल्यामुळे पावसाळ्यामध्ये छोटे छोटे कीटक बाहेर येत असतात, तर ते पायाच्या द्वारा म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असत. म्हणजे अशा प्रकारचे भौतिक आणि आध्यात्मिक कारण सुद्धा निर्माण झाले. आणि त्यामुळे भगवंताने बघा भिक्खूंना आदेश दिला की भिक्खूंनो, वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत तुम्ही एका ठिकाणी राहू शकता आणि तेथील लोकांना धम्माचा उपदेश देऊ शकता. बाकी 9 महिन्यापर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी सततपणे आपण परिभ्रमण करू शकतो. अशा प्रकारे भगवंताचा बघा उपदेश आहे. मग या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विशाखेला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की सदग्रस्ताने उपोषणशीलाचं म्हणजे पालन केलं पाहिजे. धम्मचक्र म्हणजे काय तर तुम्हाला माहितच आहे. जसं 4 आर्य सत्याची प्राप्ती म्हणजे बोधिसत्वाला झाली. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. जे दुःखाच्या व्याख्या केल्या भगवंताने, तर 12 प्रकारच्या दुःखाच्या व्याख्या भगवंताने केल्या आहे. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणपी दुःखा, यंपिंची न लभंती दुःखा, पियोबी दुःखा, अपियोबी दुःखा, संकितेन पचुपादान खंदा दुःखा. जे जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय व्यक्ती सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग घेणे दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, संक्षिप्त रूपाने पंच उपादान स्कंद हे दुःख आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 12 प्रकारच्या कड्या हे दुःखाचं कारण भगवंताने सांगितलं आहे. मग या दुःखाचा संग्रह कसा होतो तर 3 मार्गाने दुःखाचा संग्रह होतो. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. या 3 प्रकारच्या तृष्णा संग्रहित करतात आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला. मग ह्या ज्या तृष्णा आहे या नष्ट सुद्धा होऊ शकतात, नाहीशा सुद्धा होऊ शकतात. मग कशा पद्धतीने आपण त्या नष्ट करू शकतो
तर एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात, सर्व प्रकारच्या दुःखावरती जर औषध कोणतं असेल, मार्ग कोणता असेल, तर तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक क्रमांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती अँड सम्यक समाधी. हे 8 अंग आहे. या 8 अंगाने जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व आपल्या जीवनामध्ये दुःखाला, या अंगाचं आचरण करून उत्पन्न होणारे जे काही दुःख आहे, या सर्व प्रकारच्या दुःखाला बघा मनुष्य नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. भगवंत असे म्हणतात की ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे तिथेच दुःखमुक्ती आहे. जिथे आर्य अष्टांगिक मार्ग नाही तिथे मात्र दुःखमुक्ती नाही. आणि त्यामुळे या 4 आर्य सत्याला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, यथार्थ रूपाने त्याचं आकलन केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. आता हे सहज ऐकायला सोपं वाटतं, परंतु प्रत्यक्ष त्याची जी अनुभूती असते किंवा प्रत्यक्ष त्याला जे समजून घ्यायचं असतं, तर ते मात्र अत्यंत कठीण आहे. सोपं नाही आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु अभ्यासाअंती हळूहळू मात्र आपण त्याला समजू शकतो, त्याचं चिंतन मनन आपण करू शकतो आणि आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेवरती आपण विजय मिळवू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने हे धम्माचं आचरण जर आपण करत असेल, सातत्याने या धम्म आचरणाला जर आपण समजून घेत असेल, तर नक्कीच बघा भगवंताच्या धम्माला अनुसरून आपण जीवन जगून आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये मला कोणीतरी सुरुवातीला प्रश्न केला की भंतेजी इथे दिवे का लावले? आहे की नाही? आपल्याकडे परंपरा काय आहे, दिवाळीला दिवे लावतात, आहे की नाही? एरवी दिवा लावला की आपण वाटतं बा कस काय दिवा लागला. काही काही लोक लय दिवे लावतात, म्हणजे काही लोक दिवे लावतात, ते दिवा लावणं वेगळं आणि हे दिवे लावणं वेगळं. कारण आजच्या दिनी काय झालं की भगवंताने धम्माचा प्रकाश दिला ना, आहे की नाही? म्हणजे हा जो प्रकाश आहे, अज्ञानाचा जो अंधकार आहे, या अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला प्रकाशमान करण्यासाठी भगवंताने बघा प्रज्ञारूपी धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि दिवा किंवा प्रकाश हे प्रज्ञेचं प्रतीक आहे, प्रज्ञेचं प्रतीक आहे. जर अंधारामध्ये जर दिवा लावला तर काय होते? अंधार पूर्णपणे नाहीसा होतो आणि तिथे प्रकाश प्रज्वलित होत असतो. अगदी मनुष्याच्या चित्तामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा अंधकार आहे. अज्ञानाचा अंधकार आहे, कर्मकांडाचा अंधकार आहे, ईश्वरवादाचा अंधकार आहे, आत्मा परमात्मा या सर्व प्रकारच्या गोष्टीचा अंधकार आहे. आणि या सर्व प्रकारच्या अंधकाराला भगवंताने आषाढ पौर्णिमेच्या दिनी धम्मरूपी प्रकाश दिलेला आहे आणि त्या प्रकाशाचं प्रतीक म्हणून आपण दीप प्रज्वलित करत असतो आणि केलं पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेला दीप प्रज्वलित आपण केला पाहिजे. आता वर्तमान काळामध्ये मेणबत्तीच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण तो प्रज्वलित करत असतो. म्हणजे ही परंपरा आहे आणि या परंपरेचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. एक ज्ञानाचं प्रतीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीक आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. त्या प्रतीकाला आपण धारण केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि आज उपोषण जे तुम्ही ग्रहण केलं आहे, 3 महिन्यापर्यंत उपोषणशिलाचं पालन आपण केलं पाहिजे. 3 महिन्यापर्यंत म्हणजे 4 उपोषण केले पाहिजे. माता विशाखेला भगवंताने बघा उपदेश दिला, तर उपदेश देत असताना सकाळच्या प्रहरी माता विशाखा एकदा विहारामध्ये येत असते आणि विहारामध्ये आल्यानंतर भगवंत विशाखेला म्हणते, विशाखा आज सकाळी सकाळी कसं काय आली आहे? तर विशाखा म्हणते की भगवान आज मला उपोषण आहे. तर भगवंत म्हणतात की तुला उपोषण आहे, कोणतं उपोषण पकडलं तू? कोणतं उपोषण तुला आहे? जर समजा आपल्यासारखं जर कोणी असेल तर लगेच सांगलं असतं, पण विशाखालाही हुशार होती. विशाखा म्हणे भगवान आपण जर मला सांगितलं तर आणखी उत्तम होईल, माझ्या हिताचं होईल, माझ्या सुखाचं होईल, माझ्या कल्याणाचं होईल. तर भगवंत असे म्हणतात की 3 प्रकारचे उपोषण आहे. पहिलं उपोषण आहे गोपाल उपोषण व्रत. गोपाल उपोषण व्रत, गोपाल म्हणजे गवळी, जो गायी चारणारा असतो. मग तो काय विचार करतो, आज या पठारावरती मी गायी चारल्या,
त्या पठारावरती गायी चारल्या, इथे मी पाणी पाजलं, तिथे मी पाणी पाजलं. मग तो असा विचार करतो की उद्या मी या पठारावरती माझ्या गायी चारेल, मी त्यांना तिथे पाणी पाजेल. म्हणजे अशा प्रकारचा सतत तो चिंतनामध्ये राहत असतो. काही काही लोक अगदी गोपाळ उपवास व्रत करतात. करतात की नाही? गोपाळ उपवास व्रत करतात काही लोक. सारा ऐकून घेतील एकदम शांत चित्ताने, आणि शेवटी मध्ये मध्ये संध्याकाळी खावं लागते का? थोडस खाल्लं जमते का? म्हणजे म्हणजे सारा खाण्यावरच कार्यक्रम असते. म्हणजे कितीही वेळ सांगा तुम्ही, कितीही समजून सांगा, शेवटी मात्र अटकते सुई खाण्यावर. मग संध्याकाळी थोडंसं खाल्लं तर चालते का? म्हणजे असं प्रश्न निर्माण होतच राहते. हे गोपाल उपोषित व्रत आहे. ऐक ना, उपोषित म्हणजे मध्यान्हाच्या अगोदर, ज्याला आपण आता 12 म्हणत असतो, तर 12च्या पूर्वी आपण स्वादिष्ट अन्न ग्रहण केलं पाहिजे. स्वादिष्ट म्हणजे काय, की उद्या 12 पर्यंत आपल्याला ते अन्न एनर्जी देईल, शक्ती देईल, अशा प्रकारचं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. नाहीतर लोक बघा उपवास पकडतात, ऐक ना, एरवी लोक उपवास पकडतात वेगवेगळ्या प्रकारचा, म्हणजे एवढं खातात उपवासाच्या दिवशी की दिवसभर, म्हणजे एरवी तेवढं खाताही नाहीत ते. काय भगर खातील काय, शेंगदाणे खातील काय, साबुदाणा खातील काय, ऐक ना, केळी खातील काय, फळं खातील काय, आणि काय म्हणतील आमचा उपवास आहे. म्हणजे नावाला फक्त उपवास असतो. लहानपणी आम्ही सुद्धा एक उपवास धरायचो, तुम्ही सुद्धा पकडत असाल. कोणता? रताळ भेटायचे बघा, आहे का नाही? एका उपवासाला रताळ भेटायचे. रताळ माहिती ना तुम्हाला? एकदम गोड असायचे. मग आम्ही ते रताळ खाईपर्यंत आईला म्हणायचो आज आमचा उपवास आहे. रताळ खाणं झाले की उपवास गेला. अनेक लोक तसं करतात. म्हणजे आपल्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे बघा अशी संकल्पना आपल्यामध्ये आहे. उपवास आणि उपोषण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्ही काटेकोरपणे खरोखर जर उपोषण शिलाचं पालन केलं, तर बघा अनंत आणि असीम पुण्य आपल्याला ते प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असेल की विशाखा, काही काही लोक गोपाल उपोषित व्रत धारण करतात, तर गोपाल उपोषित व्रत धारण केलं नाही पाहिजे. काही दुसरं उपोषित आहे निग्रोध उपोषित व्रत, म्हणजे ज्याप्रमाणे जैन मुनी उपोषित करतात, व्रत करतात, की ते ठरवतात, त्यांची सीमा असते की एवढ्या सीमेपर्यंत आपल्याला मैत्री मंगलमैत्री करायची आहे. आज भोजनाला आपण गेलो तर हे खायचं आहे, ते खायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचं ते चिंतन करतात, मनन करतात. उपोषण धारण करणारे सुद्धा काही लोक असा विचार करतात की मी यावेळेस हे खाल्लं, मी त्यावेळेस ते खाईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा असे विचार करतात. केवळ खाण्याचा जर विचार असेल तर ते सुद्धा उपोषण होऊ शकत नाही. तर तिसरा आहे आर्य उपोषण. आर्य उपोषण म्हणजे काय, तर आता जे तुम्ही सील ग्रहण केलं, 8 सील जे तुम्ही ग्रहण केले, तर त्या 8 शिलाचं तंतोतंत पालन करणे, काया वाचा आणि मनाच्या द्वारा कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म आपल्याकडून घडणार नाही, अशा प्रकारचं चिंतन मन आपण केलं पाहिजे. मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण ग्रहण केली पाहिजे. मी चोरीचं कर्म करणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण ग्रहण केली पाहिजे. एरवी आपण कामे सुमिच्छाचार असं म्हणतो असतो. उपसताला अब्रह्मचर्या वेरमणे, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन आपण केलं पाहिजे, असं ते शील आहे. मी खोटं बोलणार नाही, निंदा नसती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही, भोजन 12च्या आतमध्ये करेल. आणि स्वतःला सजवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचं आपण विलेपन करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करत असतो, माला गंध आपण लावत असतो, टीव्ही पाहत असतो, जे काही मूवीज पाहत असतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे एंटरटेनमेंट जे काही आपल्या लाईफ मध्ये असतं, तर त्या दिवशी मात्र त्याला थोडं बाजूला सारायचं असतं. आणि झोपताना एक छोटंसं आसन घेऊन म्हणजे झोपायचं असते. एकंदरीत या 8 प्रकारच्या शिलाचं आपल्याला बघा आचरण करावं लागतं. जर अशा प्रकारचं आचरण केलं तर अनंत आणि असीम असं पुण्य प्राप्त होते, असं भगवंतांनी म्हटलं. उपोषित शिलाच्या सुखाबद्दल भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखादा चक्रवर्ती राजा आहे आणि त्या चक्रवर्ती राजाला जे सुख प्राप्त होते, आता राजा म्हटल्यानंतर काय, त्याला सर्व प्रकारचं सुख आहे, आणि या सुखाच्या 16 पटीने एखादा चक्रवर्ती राजा ज्या सुखाचा उपभोग घेत असेल, त्याच्यापेक्षा 16 पटीने सुख उपोषित शील
धारण करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असते. एवढं महान आणि असीम असं पुण्य उपोषणशील धारण करणाऱ्या मनुष्याला होत असते, पण जर त्याचं आचरण केलं तर. अन्यथा केवळ खाण्यासाठी जर उपवास होत असेल तर त्याचा काही लाभ होत नाही. आणि त्यामुळे उपोषणशील अगदी काटेकोरपणे आपण केलं पाहिजे. एक तर पौर्णिमेचं करावं, अमावस्येचं करावं किंवा 2 अष्टमीचं करावं. हे 4 उपवास केले पाहिजे. महिनाभर उपवास करतात लोक, कधी कधी, कधी कधी 2-2 महिने करतात, 3-3 महिने करतात. याची बिलकुल आवश्यकता नाही. संसारामध्ये राहत असताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी तुमच्या जीवनामध्ये असतात, अनेक प्रकारच्या समस्या असतात, आणि त्यामुळे कंटिन्यू उपवास करण्याच्या ऐवजी आपण 4 उपवास जरी केले तरी बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून पहिल्यांदा जेव्हा ती भगवंताला नगरमध्ये तिच्या आजोबाच्या द्वारा, आजोबा तिला भगवंताला भेटण्यासाठी घेऊन जातात, तेव्हा भगवंत तिच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश करतात. पहिल्या उपदेशामध्ये माता विशाखा श्रोतापन्न होत असते, आणि तेव्हापासून वयाच्या 120 वर्षापर्यंत काटेकोरपणे माता विशाखा बघा उपवासशीलाचं पालन करत असते. आणि त्यामुळे तिला 4 गोष्टींची प्राप्ती होते. तिला आयुष्य लाभलं होतं, तिला वर्ण लाभला होता, तिला सुख लाभलं होतं, आणि तिला बल प्राप्त झालं होतं. या 4 गोष्टी माता विशाखामध्ये होत्या. म्हणजे ती एकदम सुखी होते, समाधानी होते. माता विशाखा ही अत्यंत सुखपूर्वक स्त्री श्रावस्तीमध्ये होती बघा, आणि तिला ते सुख लाभलं होतं. तिला बल सुद्धा होतं, ती बलवान सुद्धा होती. साहित्यामध्ये तर असा उल्लेख आहे की 7 हत्तीचं बल माता विशाखामध्ये होतं. एवढी ती बलवान होती, आणि त्यामुळे तिला ते बल प्राप्त झालं होतं. 7 हत्तीचं बल होतं म्हण माता विशाखामध्ये, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे. ती बलवान सुद्धा होती. तिचा वर्ण सतेज होता. म्हणजे 20 पुत्राची माता होती विशाखा. किती? 20 मुलं होते माता विशाखेला. 10 मुलं आणि 10 मुली, म्हणजे 20 पुत्राची माता असताना सुद्धा जेव्हा ती विहारामध्ये जात असे तर 16 वर्षाच्या तरुणीसारखं सौंदर्य माता विशाखेचं होतं. म्हणजे जो काही वर्ण आहे तिचा, तर तो वर्ण तिला बघा प्राप्त झाला होता. आयुष्य तिला प्राप्त झालं होतं. 120 वर्षाचं आयुष्य बघा माता विशाखा जगली. अत्यंत सुदृढपणे, अत्यंत आरोग्य संपन्नता माता विशाखेला प्राप्त झाली होती. आणि त्यामुळे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी उपोषणशील धारण करणाऱ्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये बघा प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण सुद्धा काटेकोरपणे जर उपोषणशील जर पालन केलं, आचरण केलं, तर नक्कीच बघा त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे. नजीकचा आपलं विहार असेल, त्या विहारामध्ये आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे. विहार नसेल तर आपल्याकडे पुस्तकं आहेत, पुस्तकामध्ये आपण पाहून भगवंतासमोर बसून फुलं असतील, मेणबत्ती असेल, अगरबत्ती असेल, ते ठेवून आपण घरी सुद्धा उपोषणशील ग्रहण करू शकतो. त्याच्यानंतर जर समजा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा उपवास शिबिर असतात, त्या ऑनलाईन शिबिरामध्ये सुद्धा आपण सहभागी होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने बघा आपण उपवासशील ग्रहण करू शकतो. आणि सातत्याने बघा हे उपवासशील तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. आणि त्यामुळे या मंगलमय प्रसंगी जिथे कुठे वर्षावासाचा हा कालावधी असतो, या वर्षावासाच्या कालावधीमध्ये दानकर्म असेल, शील पालन असेल आणि प्रज्ञेचा अभ्यास असेल, या 3 कर्माच्या द्वारा आपलं जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण एक सुवर्ण संधी आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये मनुष्याला एक चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म, पुण्याचा संचय करण्याची बघा ही एक सुवर्ण संधी असते. आणि त्यामुळे दान करणे, शीलाचं पालन करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे ही 3 महिन्यासाठी बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्यासाठी असतात. आणि त्यामुळे आपल्या घरी सुद्धा असेल, विहारामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जिथे जिथे आपल्याला धम्म श्रवण करण्याची संधी उपलब्ध होत असेल, धम्म श्रवण केला पाहिजे. कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. वर्षावासाचा हा कालावधी योग्य कालावधी असतो धम्म श्रवण करण्यासाठी. का योग्य असतो? कारण निसर्गाची प्रसन्नता आहे. जर तुम्ही बाहेर निसर्ग बघितला
तर अत्यंत प्रसन्न असतो. हा बाहेरचा निसर्ग मनुष्याच्या मनाला सुद्धा आल्हाददायक करत असतो, प्रसन्न करतो, आनंदी करतो. आणि अशा प्रकारच्या आनंदी वातावरणामध्ये ज्याप्रमाणे एखादा कुशल शेतकरी अत्यंत चांगल्या प्रकारच्या शेतीमध्ये उच्च दर्जाचं पीक टाकत असतो, परिणाम त्याला खूप चांगल्या प्रकारचं पीक येते. अगदी तशाच पद्धतीने जो प्रज्ञावान मनुष्य आहे, ज्ञानी मनुष्य आहे, बुद्धिमान मनुष्य आहे, तो विचार करतो की अरे वर्षावासाचा हा कालावधी आहे, या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं मी कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे. कारण थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये बघा केले पाहिजे. तर वर्षावास बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आमचा हा वर्षावास यावेळेचा 20वा वर्षावास आहे. म्हणजे आजपासून 3 महिन्यानंतर, म्हणजे हा वर्षावास संपन्न झाल्यानंतर 20 वर्ष भिक्षू जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतील. कारण 20 वर्षाचा हा जो कालावधी असतो भिक्षू जीवनामध्ये भिक्षूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि हा वर्षावास संपल्यानंतर आम्ही महाथेरो म्हणजे भिक्खू संघाच्या द्वारा आम्हाला ती पदवी प्राप्त होणार आहे. खरं तर हा वर्षावास आपल्याला आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला करायचा होता. माझी खूप इच्छा होती, पण कधी कधी कसं असतं, जुने लोक म्हणायचे सारे सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. आणि ते पैशाचं सोंग काय आपल्याच्यानं करणं झालेलं नाही. कधी 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 असंही होऊ शकते. मी काल परवा शेतावरती गेलो, एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की होऊ शकते माझं दान कुठेतरी कमी पडलं, म्हणजे पूर्वजन्मामध्ये केलेलं दान कुठेतरी कमी पडलं असेल, किंवा माझी जी अधिष्ठान पारमिता असेल ती कमी पडली असेल, माझं पुण्य कमी पडलं असेल, असं होऊ शकते. आता असंही होऊ शकते तुमचं पुण्य कमी पडलं असेल. म्हणजे एक तर तुमचं पुण्य कमी पडलं किंवा माझं पुण्य कमी पडलं, त्यामुळे बघा हा संकल्प काही पूर्ण झालेला नाही. आणि हरकत नाही, जिएंगे तो और लढेंगे, आहे की नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ते करू शकतो. तर माझी अशी आंतरिक इच्छा आहे की वर्षावा जरी नाही झाला तरी संघदानाचा कार्यक्रम मात्र जागेवरती झालाच पाहिजे, असं अधिष्ठान माझं मात्र आहे. आणि हे कितीही संकट जरी आले आता, तरी हे मात्र अधिष्ठान खाली जाऊ शकत नाही. कारण मी थोडंसं हलक्यामध्ये घेतलं होतं. मी जरा हलक्यामध्ये घेतल्यामुळं ॲक्च्युली ते पैसा जमा झाला नाही. मला वाटलं सहज आपण 10,000चं लोकांना आव्हान केलं होतं. म्हटलं 10,000 तर लोक सहज देतात आपल्याला. माझ्या मोबाईलमध्ये 4,000 कॉन्टॅक्ट आहे, आपल्याला तर हजारच लोक पाहिजे म्हटलं. पण ते माझा भ्रम एकदम नष्ट झाला बघा. कारण कधी कधी आपण भ्रमामध्ये जीवन जगत असतो. सहज आपल्याला वाटतं की सहज होणारी गोष्ट आहे. मी सहज 10,000चं आव्हान केलं होतं. अनेक लोकांनी 10,000 दिले, कोणी 20,000 दिले, कोणी 50,000 दिले, कोणी 1,00,000 दिलं. पण काही लोकांनी 10,000 देतो असं म्हटलं, 1,000 रुपये दिले, दुसरा 1,000चा हप्ता टाकला, 2 हप्ते टाकले, शांत बसले. ते त्यांना वाटलं झालं भंतेचं काम, त्यांनी काय पुन्हा पाठवलेच नाही. ज्यांनी कोणी 2,000 दिले, कोणी 4,000 दिले, बाकी पैसे दिलेच नाही. कोणी 10,000 म्हणणार ते 5,000 दिले, ते स्टॉप झाले. म्हणजे जो महत्व होतं किंवा जो शब्द दिला होता तो लोकांनी मात्र पाळलेला नाही. कारण आपण लोकांना आव्हान केलं होतं की किमान 10 महिन्यामध्ये तुम्ही 1,000 रुपये द्या, 2,000ने 5 महिने द्या, किंवा 5,000ने 2 वेळेस द्या. परंतु कोणी दिलं, कोणी विसरून गेले, आणि त्याच्यामुळे बघा सगळा कार्यक्रम बिघडून गेला. आणि मलाही असं वाटलं, मी हलक्यामध्ये घेतलं, होऊन जाईल म्हटलं सहज, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तसं काही झालेलं नाही. पण आता मात्र मी हलक्यात घेणार नाही. आता 3 महिन्यापर्यंत म्हणजे अगदी 60 लाख रुपये आपल्याकडे म्हणजे जमा आहे. 60 लाखाचा अमाऊंट आपल्याकडे झालेला आहे. 1 कोटीमध्ये आपण ती डील केली. 40 लाख रुपये म्हणजे कमी पडत आहे. 3 महिन्यामध्ये 40 लाख रुपये झाले पाहिजे. होतील का? 100% होतील, काही विषयच नाही आहे. कारण आपल्याला ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये जागेची डील फायनल करायची आहे. येणाऱ्या 29 नोव्हेंबरला आपण आपल्या जागेवरती मोठं संघदानाचा कार्यक्रम म्हणजे ठेवणार आहोत. कठीणचे वरदान तर सत्यम पार्कला आम्ही अलोका बुद्ध विहारामध्ये आमचा आज संध्याकाळी आम्ही अधिष्ठान तिथे करणार आहोत. तिथे वर्षावास आहे. कठीणचे वरदान कार्यक्रम छोटेखानी होईल. संघदानाचा कार्यक्रम आपल्याला मोठा करायचा आहे. आणि त्या संघदानाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला संपूर्ण 100-150 संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सिनियर भिक्षू आहेत तर त्यांना तिथे बोलवायचं आहे. आणि भूमिपूजन आपल्याला या कार्याचं करायचं आहे.
म्हणजे जागा झाल्यानंतर काम करण्यासाठी बिलकुल बघा वेळ नाही. कारण आपल्याला रेती दान आहे, आपल्याला विटा दान आहेत, आपल्याला सिमेंट दान येत आहे, आपल्याला लोखंड दान येत आहे. वस्तू स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दान आहे. फक्त डीलचा पैसा म्हणजे बाकी आहे तो 3 महिन्यामध्ये पूर्णपणे आपण करणार आहोत. आणि त्यामुळे ही एक सुवर्ण संधी म्हणजे आपल्याला आहे बघा. विशेष रूपाने जळगावकरांसाठी ही अत्यंत सुवर्ण संधी आहे. एक ऐतिहासिक कार्य आपल्या या पुण्यभूमीमध्ये म्हणजे होत आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी हे कार्य मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आणि त्यामुळे मी कालही आवाहन केलं, आज पुन्हा आवाहन करतो, की ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी हा जो संकल्प केला की 10,000 देण्याचा, तर त्यांनी दिले असतील. पुन्हा आपली क्षमता असेल तर पुन्हा सुद्धा आपण देऊ शकता. ज्याने नाही दिले तर त्यांनी सुद्धा देऊ शकता. आपण जर दिली असतील तर आपल्या आपतेष्टांना, मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा अन्य आपल्या संपर्कामध्ये जे काही श्रद्धा संपन्न उपासक आहेत, तर त्यांना सुद्धा अशा प्रकारचं आपण आव्हान केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी हे महान आणि असीम असं कार्य बघा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्रभर हे जे काही कार्य आहे, तर हे कार्य येणाऱ्या काळामध्ये आपलं प्रसिद्ध होणार आहे. या कार्याचं गवगवा होणार आहे. कारण खूप मोठ्या स्वरूपामध्ये एक ऐतिहासिक असं कार्य आपण हाती घेतलं. नक्कीच तुमच्या सहकार्याने ते पूर्णत्वास जाणार आहे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण नेहमी दान पुण्य करावं, शिलाचं पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि स्वतःचं जे जीवन आहे तर ते दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. वेळ अपुरा आहे आणि त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा पुन्हा धम्मदेशना आपल्याला ऐकायला मिळतील. यावेळेस आम्ही विशुद्धी मगावरती सविस्तर धम्मदेशना म्हणजे देणार आहोत. तर थोडंसं ते वेगळ्या पद्धतीने यावेळेची धम्मदेशना असेल. सत्यम पार्कला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आम्ही वाचन करणार आहोत. कारण नवीन लोक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जसं एन रामाराव सोसायटीमध्ये सुद्धा माता भगिनी आल्या होत्या, त्यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे. त्यानंतर आसोद्याला सुद्धा म्हणजे जाणार आहे. वाघनगरमध्ये सुद्धा जसं जसा वेळ मिळेल तसं तसं म्हणजे जाणार आहे. जिथे जिथे कुठे वेळ जसा मिळेल म्हणजे माझं शेड्यूल, त्या शेड्यूलमधून जो काही मला वेळ मिळेल तर तो वेळ मी तुम्हाला नक्कीच म्हणजे देण्याचा, महामाया बुद्ध विहारामध्ये सुद्धा आमचं महिला मंडळ आहे तिथे सुद्धा म्हणजे वेळ देणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे संपूर्ण जळगाव शहरामध्ये चोखा मेळ्याला सुद्धा सुगत तथागत महावीराला सुद्धा वेळ देणार आहे. जिथे जिथे आपल्याला जाता येत असेल तिथे तिथे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये धम्माला गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे सर्वांनी आपण सुद्धा या पुण्यमय कार्यामध्ये सहभागी व्हावं. अनंत असीम असं पुण्य आपण संपादन करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्या जीवनाची वाटचाल करावी. आज या मंगलमय प्रसंगी आज आपण जे अनंत आणि असीम असं या महापरित्राण पदाच्या निमित्ताने परितदेशना सर्वांकडून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन केलं. विशेष रूपाने रोहित असेल, जितेंद्र असेल, आकाश असेल, सम्यक असेल, या सर्वांनी सुद्धा सर्वांनी सहकार्य केलं. या सर्वांच्या प्रती सुद्धा मी अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर सुखाने बलप्राप्त व्हावे. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाव्या अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.